आणि वास्तविकता तुम्हाला सांगतो मी, हे वसुदेव मी बोलून चुकलो होतो. वसुदेव आणि देवकी कोण आहे आणि यशोदा पूर्व काळामध्ये त्रेतायुगातली गोष्ट आहे दादा. लक्षात असू द्या माता भगिनींना. ऐकत आहे ना तुम्ही भगवान? चित्तानं ऐका, चित्त ठेवा. तर ज्यावेळेस त्रेतायुगातली गोष्ट आहे, दशरथ राजाला एकही संतान नव्हती. त्यावेळेस त्याला पुत्र कामिष्टी यज्ञ करण्याचं आपल्या वशिष्ठ ऋषींनी सांगितलं होतं. मग जाशील पहिले जे काही तुला शिकार मिळल ते शिकार जर मारली तर तुझं हे नाही का सिद्ध होईल म्हणून ते निघून गेले. आणि तिथं श्रावण बाळाचा वध झाला आणि त्यांच्या आई वडिलांनी त्यांना श्राप दिला का तुला 4 पुत्र होतील पण पाणी तोंडात पडणार नाही. आणि त्याला आनंदही झाला दुःखही झाला. दुःख याचं झालं का श्रावण बाळ माझ्या हातानं एक नाही का मृत्यू पावला. आनंद असा झाला का एकही पुत्र संतान नाही, आता 4 होणार आहेत. दुहेरी भूमिका घेऊन ज्यावेळेस यांना 4 मुलं होतं दशरथ राजाला, कैकेयीला भरत शत्रुघ्न, कौशल्येला राम जन्माला इथं अवतरण घेतात आणि सुमित्रेला लक्ष्मण. आणि असं झाल्यानंतर मंथरा त्याच्या जीवनामध्ये शिरली. कोणाच्याही जीवनामध्ये मंथरा शिरली तिथं सत्यानाश झाला समजून जायचा. मंथरा कैकेयीचं सर्वात जास्त प्रेम रामावर होतं. आपले स्वतःच्या मुलावर नव्हतं, रामावर होतं. कैकेयीनं कोणाच्या मतानं ऐकलं? मंथराच्या मतानं ऐकल्यामुळे सर्व मंथन झालं, गेलं वाया धूत नाही का विरजन. एक त्यामध्ये निंबाचा थेंब पडला, नाचलं तरी सर्व. आणि त्यामध्ये म्हणते ग तुझा एवढा सुंदर मुलगा त्या रामाच्या मागं लागून आहेस तू, अरे हा गादीवर बसला पाहिजे ना. मग आता ही जी कैकेयी होती ही आवडीची होती दशरथ राजाची पत्नी. आणि हिला वरदान होतं का एका साधूच्या मुखाला तिनं काळं फासल्यामुळं तुझा हात वज्राचा होईल म्हणून हिच्या साह्याला मी शॉर्टकट मध्ये घेता का ते युद्ध जिंकल्या गेलं म्हणून माग म्हणत होती. असं तिला सांगितलं. ती म्हणे वेळ आल्यावर मागण. मग आता मागण्याची वेळ आली त्यावेळी सांगितलं रामाला वनवास, भरताला गादी. जर असं असेल तर जमते माझे वचन तुमचं दिलेलं मी आज मागत आहोत तुम्ही दिलेलं वचन. हे तेव्हाच अर्ध मृत्यू झालेल्यासारखे शब्द दशरथ राजा. पण नाही जाणं, कारण शब्द तो शब्द असते. रघुकुल रीती चली आई प्राण जाय पर वचन न जाय. ही तेव्हापासून सगर राजापासून अंशुमन पासून त्याच्यापासून हे भगीरथाच्या अगोदर हे ते सर्व तिथून आलेली दिलीप राजापासून आलेली ही परंपरा आहे. तर सांगितल्यानंतर रामाला वनवास झाला आणि गादीवर तर कोणी बसलं नाही. आता बघा इथं तुम्हाला इथं तो कोड आहे सुटलेला. आता तुम्हाला इथं समजेल का नाही हे योग्य बरोबर आहे. मला सांगा कोणाच्या शब्दामुळं रामाला वनवास झाला? शब्द कोणाचे होते? शब्द कोणाचे होते? कैकेयीचे शब्द नव्हते, वचन होतं कैकेयीचं. शब्द कोणाचे होते? दशरथाचे होते. रामा तुला वनवास जावं लागतं. शब्द कोणाचे आहे? दोष झाला इथं लक्षात असू द्या. तुला वनवासात झाला ते काय चुकलं होतं रामाचं? वनवास झाला. वनवासाचा शब्द दिले म्हणजे दोष झाला बापावर. आता कोणी वधावायला लावलं? कोणी? यामध्ये खूप मोठा आशय आहे बरं. कोण? कैकेयीनं वधवायला लावलं. कोणाला? दशरथ राजाला. मग दोषी ही झाली. मग कैकेयी आणि दशरथ हे द्वापार युगामध्ये वसुदेव आणि देवकी झाले. का? हे दोषी असल्यामुळे म्हणून याने तुरुंगवास झाला. हे दोषी होते ना म्हणून यांना तुरुंगवास झाला. मग राहिली गोष्ट आता समोर. कौशल्याचं काही चुकलं होतं का? मग कौशल्याचं काही चुकलं नव्हतं. कौशल्यापासून राम किती वर्ष वनवासात होता?
किती आहे? तिचा काही दोष नसताना 14 वर्षाचं प्रेम तुटलं ना मुलाचं आणि आईचं. 14 वर्षाचं प्रेम तुटलं. त्याच्यामुळं या कौशल्येला द्वापार युगामध्ये यशोदेचा अवतार घ्यावा लागला, यशोद रूपानं. आणि लक्ष्मण म्हणजे सुमित्र काय चुकलं होतं? तिचा मुलगा रामाच्या सोबत गेला. तिचा कोणता अपराध होता? म्हणून तिला सुद्धा रोहिणी रूपानं जन्म घ्यावा लागला. कुठं? लक्षात असू द्या, खूप मोठा पॉइंट आहे. रोहिणी रूपानं द्वापार युगामध्ये. मग आता इथं मुद्दा येते. तर कृष्ण जन्माला आला, हा यशोदेच्या घरी किती वर्ष राहिला? कारण 14 वर्ष कोणाचे गेलेली आहेत? त्रेतायुगामध्ये 14 वर्ष कोणाची गेलेली आहेत? फुकट प्रेमा वाचून मुलाच्या. कोणाचे? कौशल्य आणि रामाचे वियोग झाला 14 वर्ष. तो भरून काढण्यासाठी कौशल्यला यशोदा रूप धारण करावं लागलं द्वापार युगामध्ये. आणि 14 वर्षापर्यंत गेलेलं प्रेम तिच्याकडे 14च वर्ष राहिले. त्याच्यानंतर कधीही कोण्याच पुराणामध्ये नाही का भगवान कृष्ण यशोदेकडे राहिले म्हणून. ते त्यांनी फेड करून घेतली. हा आशय आहे, खूप मोठा मजेशीर आहे. बोला राधे 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 असा आहे. आणि त्यानंतर मग हा आशय इथं आला. त्यानंतर पुन्हा भगवंताला मारण्यासाठी मोठे मोठे राक्षस पाठवले. त्याचा या बाबांनी संहार केला. त्यानंतर मग आता हा लहान थोडा मोठा झाला. मोठा झाल्यानंतर याला आईनं सांगितलं बाबा रे, आणि हा लागला खोड्या करायला. कारण कृष्ण हा पहिल्यापासूनच नाही का. आज 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 आपण कोणतं काम आहे चिरवण पाहिलं गेलो होतो ना आपण तिथं. हा जिथं कदम म्हणजे त्याला कळंब आपण म्हणतो आपल्या शब्दामध्ये. कळंबाच्या झाडाखाली हा बाबा तिच्यावर गेला आणि गोपिकांचे का वस्त्र चोरून आणले. का चोरून आणले सांगा ना? का चोरले? माझा बाबा काही चोर होता? तर गोष्ट अशी आहे का ज्या वेळेस ह्या गोपिका कुमारिका होत्या, लहान लहान होय नाही का, पण त्या आता चित्रीकरण करणाऱ्यांनी मोठे मोठे दाखवले आहे. तो दोष आहे त्यांचा. लहान लहान होते 6-6 वर्षाच्या. आणि लहान असताना लहान मुलींनी त्या यमुने नदीमध्ये निर्वस्त्र आंघोळ करत होत्या. हे या बाबाने काही पटलं नाही. हे नाही पटलं कारण त्याने भलतं सलतं पटत नाही. म्हणून त्यांनी काय केलं का ते बरोबर लपून कळंबाच्या झाडावर, ज्याला कदंबई म्हणतात, त्या झाडावर गेला बाबा, लपला तिथं. ह्या आंघोळ करत असताना हा गेला, सर्वच कपडे आणले आणि त्या कळंबाच्या झाडावर लपून बसला. आता यायचं आंघोळ करणं झाली, आता निघाण्याच्या याच्यामध्ये निघा आणि दिशीच नाही कपडे कुठे यायचं. अरे बाबा कोण नेले? आता म्हणूनच इकडे आता जे बाबा जो इथं आहे तो वानराच्या रूपामध्ये आहे. तुमचा चष्मा असो का तुमचं चुकलं का तो बिलकुल दंड करते. किती जणांचे चष्मे गेले, किती जणांचे मोबाईल गेले. मग ते फ्रुटी असते आंबट कशासारखी, लोण्यासारखी. ते फ्रुटी घेतल्याशिवाय देतच नाही. ते घेईन फ्रुटीच, दुसरं नाही. फ्रुटी दिली तर लवकर टाकून देते. तर हा बाबा अजूनही याच्या चोऱ्या चालूच आहेत नाही का. म्हणजे त्याला आपण लीला म्हणतो, हे त्याच्या रूपातून ह्या लीला चालू आहेत. आता इथंच का बाकीचे गाव नाहीत का त्यांना? ह्या मथुरेत वृंदावनामध्येच का ते वानर आहेत, बाकीच्या ठिकाणी का नाही? असं आहे ते. काही गोष्टीचा उकल होतो, तो उकल निघत जात असतो त्यामधून. तर याने याच्यासाठी लपवले. कशासाठी लपवले? का त्या निर्वस्त्र कोणत्याही गंगेमध्ये आंघोळ करता येत नाही.
दोष लागतो. आणि आंघोळ करत असताना थुंकायचं नाही, दोष लागतो. आंघोळ करत असताना मलमूत्र त्याग करायचा नाही, दोष लागतो, मोठा दोष आहे. आंघोळ करत असताना कपडे नदीमध्ये धुवायचे नसतात, खूप मोठा दोष आहे. आंघोळ करत असताना अभद्र शब्द बोलू नये, खूप मोठे दोष लागतात. असं हे दोष आहेत. तर तुम्हाला जर वाचायचं असेल तर एकनाथी भागवत वाचा तुम्ही, त्यामध्ये दोष दिलेले आहेत. आणि म्हणून या बाबाला समजवायचं होतं का रे, तुम्ही जर निर्वस्त्र आंघोळ जर नदीमध्ये केली असाल तर तो गंगेचा यमुनेचा अपमान आहे. आजपासून जर तुम्ही आंघोळ करसाल निर्वस्त्र, करूच देणार नाही तुम्हाला. मग त्यांना समजवलं, त्यानं या म्हणे घ्या वस्त्र. आता त्या लहान लहान मुली बिचाऱ्या, लहान लहान वय हो. आता कृष्ण लहानच होता का मोठा होता का, हा मजा घेत होता त्यांची. आता या तुम्ही वर. आता ह्या लाजत होत्या नाही का, मुली होत ना शेवटी, ह्या लाजत होत्या ना. घ्या घे सर, तुम्हाला लागत असेल तर घ्या. कृष्णा नको करू ना असं, आजपासून कानाने खळी लावतो ना दादा, कधी असं करणार नाही, कधीच कोण्या पाण्यामध्ये निर्वस्त्र आंघोळ करणार नाही. नाही तेवढ्या नाही जमत, उठक बसक करा, उठक बैठक करायला लावली हो. तिथल्या तिथं पाण्यामध्ये मला खाली लागलं. उठक 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 बैठक उठक बैठक केली. कृष्णा नको करू रे, आता खोड्या नको करू बाबा, आता देणं सोडून आम्हाला माफ करणं. हा आता या धर्तीवर माफ करतो का, आता याच्यानंतर ही असं जमणार. त्याने ती पद्धत बंद केली. काय चुकलं हो त्याचं, त्या लोकांनी त्याचा धोचा मार करून टाकला आणि झालं नाही का. ह्या मोठ्या मोठ्या स्त्रिया दाखवल्या आणि त्याला मोठं रूप दाखवलं. काय तुमच्या, अरे तुमच्या मनामध्येच रावण दसलेला आहे राजा हो, तुमच्या मनामध्ये रावण दसलेला आहे. आणि तो रावण की तुम्हाला स्वस्त पोचू देत नाही, काही करायला लावते. अरे त्याला 16 सहस्र 108 बायका आहेत म्हणते. अरे त्याला तेवढ्या मागवल्या, तू 2च मागून पाहिलं. 2 ते वागून पाय बघ. नाही त्या काय शरीराचे तिल पापड होईन, सणकाळ्या होतील पायाच्या. तर बायको म्हणजे का साधारण आहे का, मी एकच मागवत होतो. माझं मला माहित आहे. तेव्हा कळलं मला का मी ब्रह्मचारी राहिलो असतो ह्याच्यासारखं तर पूर्ण असतं. तेव्हा कळलं मला, पण वेळ निघून गेली तेव्हा. आता काय पस्तावाने फायदा नाही. म्हणून तू 2 तर करून पाय. त्यानं 16,108 बायका वागवल्या, फुकट नाही. अरे तुम्ही म्हणता त्यांच्या बायका, अरे काय काय नजर आहेत तुमच्या, काय शब्द आहेत, काय मुख आहे तुमचं. अरे त्यांनी 16 सहस्र 108 म्हणता दादा. अरे तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, ब्रह्मचारी आहे तो दादा. तुम्ही नुसतं लावली, धरली जीभ लावले टावले, काही बकवास, काही दोषारोपण करायचं माझ्या कृष्णावर, कसंही वलतं भलतं. अरे विरोधकाचं ठीक आहे, विरोधकानं केलेली ठीक आहे, ठीक आहे. पण तुम्ही हिंदू आहात ना, कुठे हिंदुत्व मेलं तुमचं. कोण्या खड्ड्यात गेलं, कुठे गेलं तुमचं हिंदुत्व. आज मुसलमानाच्या याच्यामध्ये एक तरी शब्द बोलून दाखवा बरं तुम्ही पुराणावर. रक्ताचे पाठ वाहतील. आणि आमच्या हिंदूमध्ये 80% लोक, 80% हिंदू अशा धर्माच्या विरोधात बोलतात. आपल्या 80% आपलेच आपले आपलेच आपल्याला घात करून राहिले. आपलेच आपल्याला घात करतात. कसे, हर किसी पेड़ का कटने का किस्सा ना होता. बघा आपलेच आपले कसे घात करतात. हर किसी पेड़ का कटने का किस्सा ना होता, अगर कुल्हाड़ी के पीछे लकड़ी का हिस्सा ना होता. आता ते झाड कशाचं असते, लाकडाचं. आणि त्या कुल्हाडीच्या माग दांडा कशाचा असते, कशाचा असते. म्हणून हर किसी पेड़ का कटने का किस्सा ना होता, अगर कुल्हाड़ी के पीछे लकड़ी का हिस्सा ना होता.
अरे ते कुऱ्हाडीचा दांडा आपल्यालाच कापून राहिले, ही गोष्ट आहे. म्हणून हे त्याग करा ना. हिंदुत्वाचं रक्त नाही तुमच्यामध्ये. बघा त्या याच्याकडे, कोणाकडे, तानाजीकडे, आपला कोण, संभाजी राजाकडे बघा. संभाजी धर्मासाठी निधनम, निधनम स्वधर्मी निधनम सह परधर्म भयावह. त्यानं माऊलीनं सांगितलेलं आहे, याच्यामध्ये म्हटलेलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. स्वधर्मी निधनम सह परधर्म भयावह. परधर्म भयानक एवढा आहे, स्वतःच्या धर्मात माणसाने मेलं तरी चालं. तो संभाजी त्या औरंगजेबानं पकडल्यानं, त्या आपल्यानं त्याच्या स्वतःच्या साड्यानं पकडून दिलं. त्याचा संभाजीने पकडण्याची हिंमत होती कोणाच्या बापाची, कोणाची दाढ शिजत होती त्याने पकडून. अरे त्याने पकडलं गनिमी बरोबर, यानं स्वतःच्या साड्यानं पकडून दिलं. कायच्यासाठी? फक्त राज्य दिलं पाहिजे म्हणून त्या औरंगजेबानं आपल्याला. आणि पकडल्यानंतर 60 तिकून झाले, 60 इकून झाले सैनिक मुसलमानाचे. ओढणं चालू केलं, पण तो अशा हातानं ओढून टाकत होता, एवढी ताकद होती त्याच्या अंगामध्ये. त्याला म्हणतात संभाजी. ज्यावेळेस उभं केलं औरंगजेबा, बोल तेरी क्या इच्छा है? तो बोले मेरी इच्छा कुछ नहीं है. अरे जा, तुझे मेरी बेटी है ना, मैं तुझे दे देता हूँ, आधा राज्य देता हूँ, और तू मुसलमान इस्लाम स्वीकार कर. तो मैं मरा भी तो कुछ गम नहीं मुझे, मरा भी तो कुछ गम नाही आहे. मी मरेल तर माझ्या धर्मासाठी मरेल. हो, पहिल्यांदा त्याचा एक एक चामडी काढली अंगावरची, त्याचा एक एक अवयव काढला, सर्व केलं. सर्वात आखरी डोळे फोडले त्याचे. ते फोडणारा आपलाच हिंदू होता, त्याची खार उधळणारा आपलाच हिंदू होता. त्याचं एक एक नखापासून तर त्याच्या केसापर्यंत उपटणारा आपलाच हिंदू होता. कुठं मेला हिंदुत्वाचा, कुठं मेला तुझा धर्म, कुठं गेलं सळसळणारं हिंदुत्वाचं रक्त, कुठं गेलं? म्हणून आपलेच आपल्याला घात करतात, पण त्यांच्यापासून सुरक्षित राहा. संभाजीनं आपलं सर्वस्व बलिदान करून टाकलं. अरे हे तू तेवढं काय करते, तू सर्व कर, फक्त मला डोळे फक्त माझे पूर्वज होऊन गेले, माझा वडील होऊन गेला, त्यानं धर्मासाठी आपला जमीर खोवला नाही. आणि तू मला सांगतोस, पण तरी संभाजीनं आपला सोडला नाही. आपण न पुसक आहोत, धर्मासाठी विकले गेलेले. असो, मला त्यावर काही जास्त प्रकाश टाकायचा नाही. आणि मला समोर एक एक गोष्ट आहे. बाबांना एक एक चाल रीती बंद केली. त्यानंतर आता हे छोटंसं होतं, आणि छोटंसं असताना पहिल्या याच्यापासूनच त्यानं माखण खाणं सुरू केलं. असं करता करता त्याला मग नाही का आई तो त्रास देत होती, त्याला बांधून ठेवलं. बांधून ठेवल्यानंतर मग ते मणिग्रीव आणि ते यांचे जे मुलं होते ते कोणाचे, ते मणिग्रीव, आणि एकाचं नाव आहे मणिग्रीव आणि एकाचं नाव काय, आणि नाही एक त्यांना उखाडाला बांधलं. आणि ते जे झाड होते, जे नारदानं, या नारदानं शापित केले होते ते दोघे जण. कुठे गेले होते? नारदानं. हो, तुम्ही नारद होय ना? असले ना. तर नारदानं श्राप दिला होता का यांची हे केली होती त्यांनी, तर त्या जा, तुम्हाला रूपाचा अभिमान वाटतोच ना, तर तुम्ही झाड होऊन पडाल. आणि त्यानंतर ते दोनही मणिग्रीव हैग्रीव असं की त्याचं नाव एकाचं नाही आठवून राहिलं, त्याला वेळेवर कधी कधी नाही आठवत, तर ते आलं लक्षात सांगतो तुम्हाला. त्याचं मग उखळाले बांधल्यावर ते उखळ गेलं, त्यामध्ये लटकलं, आणि लटकल्यानंतर ते दोनही झाडं नाही का पाडल्या गेले आणि त्याचा उद्धार झाला. आता असं करता करता हे थोडं मोठं झालं. मोठं झाल्यानंतर आता काय, मग हे बाहेरच्या चोऱ्या करायला लागलं माझा बाबा. आणि गवळ्यांच्या घरी जात होतं, छोटंसं रूप होतं, आणि ते माखण असलेलं खाणं कमी होतं नाही का, सांडवणं जास्त. असा कसा देवाचा देव टकला, देव एका पायाने आहे लंगडा नाही का. गवळ्या घरी जातो, दही दूध खातो, दया दुधाचा करी रबडा, देव एका पायाने आहे लंगडा. हा,
आणि असं करत असताना मग काही काही गवळणीच्या मग गाराने गवळणी गाराने येऊन सांगती यशदेशी तुझा बाई ऋषिकेशी दही दूध खाऊन जातो ऋषिकेशी तुझा बाई कान्हा तुझा तुला गोड वाटे याच्या खोड्या काय सांगू महिपत्र सिंधू वाटे. या गवळणी मग आता नाही का गाराने सांगत होत्या. बरं याच्या अगोदरची स्थिती अशी आहे हे पाळण्यामध्ये असताना पण शिद राहिला का नाही शिद राहिलाच नाही का. हा पाळण्यात टाकल्यानंतर हाती घेऊन या फुलं हाती देऊन या फुलं मी सारवत होती चुलं कैशी पडली बाई फुलं माझा काना देखला काय कोणी देखला बाई नाही का. माझा काना कोणी बघितला का याच्या हाती फुल दिलं मी चूल सारवत होती हे कुठं गेलं काय म्हणे एका हिच्यामध्ये लपून होतं बरोबर सगळं गाव धुंडलं पण नाही मिळालं. हे इथं आहे का एवढ्या खोड्या त्याच्या जबरदस्त होत्या पहिल्यापासूनच सुरुवात केली. यशोदेला तंग करून सोडलं का 14 वर्षापर्यंत नव्हता ना म्हणून. तर असं करत असताना मग आई खूप त्रासली. मग हे थोडं मोठं झाल्यानंतर सवंगडी मिळवली त्यानं आणि सवंगडी मिळाल्यानंतर जायचं कोणाच्या घरी दही दूध एकाच्या अंगावर चढ नाही का एकाच्या अंगावर चढता चढत चढत ते लोण्याचे गोळे घ्यायचे टाकायचे खाली हे खायचं पहिले अर्ध सांडवून द्यायचं. असं करता करता मग त्या यायच्या सांगायच्या बाई कंटाळले आता आम्ही नाही का. वाजले किती आपले कालचे इतके नाही वाजले ना हा 8:30 भरपूर आहे ना. काहून म्हणजे त्यानं माझंही विचलित होऊन जाते मन. मला असं वाटलं का 9:30 वाजले. आज आपल्याला गोवर्धन आपल्याला कंसाले मारायचंच आहे नाही मेला तर जबरदस्तीने मारायचा. बोला राधे 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 राधे. काही भुका लागले का स्वयंपाक झाला का तयार मग राहू द्या ना होऊ द्या ना चालू नाही का. आपल्याला कंसाले मारायचं आहे ना नारळ आणून ठेव जा तिथं जा कंसाले मारायचं आहे. जोपर्यंत कंस मरत नाही तोपर्यंत तुम्हाला जेवणही देत नाही. म्हणा राधे 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 राधे. तर हा मग या बाबाले त्रासून गेली आई. मग त्रासून गेल्यानंतर मग आता बाया होईत त्या खाऊ बाई तुझा मुलगा एवढा खोडकर आहे तुला झोपाली असेल तर झोपून जाणार नाही तर चहा पिऊन घे तुला माझा आंबोयात येत असेल तर. आपलं दुसऱ्याच्या याच्यावर काय लाजायचं हा आपलं कर्म दुसऱ्याच्या याच्यावर नाही लाजायचं. आपल्याला जर नाही बसूशी वाटलं तर हातून झोपून जायचं तिकडे. आम्ही मी का बाकीच्या बाईले म्हणून राहिलं का तुम्ही काहून नाही आले ऐकायला ज्याला ऐकायचं असेल तो ऐकल. काही बिचारे तिथून ऐकत आहेत ते वानर तर भीतीवर बसून ऐकत आहेत. मग त्याच्यापेक्षा निपटार आहे काय तुम्ही वानराच्या पेक्षा हा चालू द्यायचं. कथेमध्ये विक्षेप पै मरण कथेमध्ये विक्षेप नसतो. तर आता या बाबाला आता कंटाळली आई भरपूर वेळ ना 9:30 आपण 9:30 वाजेपर्यंत करू तोपर्यंत स्वयंपाक होऊन जाते. बरोबर आहे बरोबर आहे ना. बरं कारण एक तर हे भागवत असते 2 सत्रामध्ये एक तर एकच सत्र माझ्या यावर आणून टाकलं तुम्ही. तुम्हाला काय तुम्हाला ऐकायचा धंदा आहे पण करणारा मेला नाही तसा. याने 2 सत्र पाहिजे. एकाच सत्रात मारला ना महाराज आणि एका सत्रामध्ये भागवत करावंच लागते. होतच नाही 2 सत्रात नाही होत. पण ते आता काही धरा लागते नाही का काही सोडा लागते असं आहे. असो तर काय झालं त्या आई मग आता म्हणते बाई म्हणते असं कर ना गणेशजीचं व्रत कर म्हणते. गणेशजीचं जर व्रत केलं ना तर तुझा बाबा चोऱ्या करणं सोडून देईल खोड्या करणं सोडून देईल नाही का. घे ना. यशोदेला वाटलं खरंच आता केलं पाहिजे. मग असं होऊन द्या रामकृष्ण हरी नाही येला रे चूक ना वाय का रे चूक येलही जागेवर वाळू काही जाऊन बसलं तिथं मग नारायण आहे तोपर्यंत मी आहो म्हणा गोपाल कृष्ण भगवान की. तर आता या बाबाला
हिनं ऐकलं व्रत ठेवायचं म्हणून हिनं एक 1.25 महिन्याचं व्रत ठेवलं. कशासाठी? यानं खोड्या नाहीत केल्या पाहिजे म्हणून. पहिला दिवस आला बस. आता ज्यालाही कळून चुकलं का माझ्या आईनं माझ्यासाठी मी खोड्या करतो म्हणून माझ्यासाठी व्रत ठेवलेलं आहे म्हणून आता आईनं केलेलं कार्य मुलगा मोडेल का? नाही. मग 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 1 मास झाला, खोडी नाही केली. प्रचिती ती आली यशोदेला. कोणाला? आता यशोदेला वाटलं 1 महिना झाला माझ्या मुलाने एकही खोडी केली नाही. हा हा जमलं. मी गणेशजीचं व्रत केलं त्याच्यामुळं माझा मुलगा आता शांत झाला. 1 मास झाला, खोडी नाही केली. प्रचिती ती आली यशोदेला वाटलं आता झालं. आता मग 1 महिना झाल्यानंतर आता आपल्याला याचं उद्यापन करायचं आहे. उद्यापन करायचं आहे म्हणून तिनं काय रात्रभर जागली. ती रातभर तिनं काय केलं माहितीये का? रात्रभर जागून 1000 मोदक केले, 1000 लाडू केले. मग आता गणेशजीली त्याचं नैवेद्य देण्यासाठी दुसऱ्या दिवशी उठली आणि ते नैवेद्याचे ताट गणेशजीच्या समोर ठेवले. आणि गणेशजी समोर ठेवल्यानंतर कृष्ण तिथं होताच. तो म्हणतो, आई म्हणते कृष्णाला, कृष्णा बघशील थोडं माझं काहीतरी तिथं साहित्य राहिलं होतं घरातून आणण्यासाठी. कूलरच बंद करून टाकलं. मेन पॉवरच नारदाचे नारद. हे नारद काही साधारण आहे का? हा नारद साधारण नाही काही. ह्या नवरा बायको मध्ये असं भांडण लावून देते 12 वर्षापर्यंत मिटत नाही. हा साधारण नारद नाही. समजू नका आले. आता काही गरज होती का ती कूलर बंद करण्यासाठी? टाकलं होतं तेल त्याच्यामध्ये, बरं झालं माहित झालं. मग आईला म्हणतो, आई म्हणते त्याला, बाबा हे नैवेद्य ठेवलेलं आहे तर 1000 लाडू केले आहेत, 1000 मोदक केलेले आहे, बघशील एखादी माजर गिजर येईल. तो बाबा म्हणतो, बाबा आई एवढा बोका असल्यावर माजरची काय ताकद इथं येईल म्हणून. हा एवढा बोका असल्यावर हिम्मत आहे माजरची? हा येणारच नाही. आई गेली सदनाते. आल्याबरोबर बघतोय हरिता आहार देखीला. तिथं पाहिलं तर पहिल्यांदा काय झालं, हे घरामध्ये गेली आणि घरामध्ये गेली आणि श्रीकृष्णानं गणपतीला दंबाजी सुरू केली. सांग गणपती तू खाते का मी खाऊ? हा सांग तू खाते का? गणेशजी म्हणतात, अरे बाबा तू माहित आहे मला कसं आहेस तर. हा ते तुझं तूच खा, मला एकही नको देऊ, पण मला त्रास नको देऊ. धरला मोदक टाकला पोटात, धरला मोदक टाकला पोटात, 1000 मोदक फस्त. मग लाडू राहिले. घेतला लाडू टाकला पोटात, घेतला लाडू टाकला पोटात, 1000 लाडू खतम. आई आली सदनात येईल हार दे केला. आणि तिनं बघितलं का आता हा रिकामा, हा पुरा तिथे एकही लाडू नाही ना मोदक नाहीत. अरे कृष्ण म्हणजे काय ग आई, हे लाडू आणि मोदक गेले कुठं? आई तुला काय सांगू? हा अगं काय सांगू म्हणे तुला. तू घरात गेली आणि त्यामध्ये म्हणे एक मोठा भला बाबा एक मूषकावर स्वारी करून आला होता. मोठा पोट्याचा होता. त्याच्या सोबत लहान लहान 1000 उंदीर होते आणि ते सुद्धा आले आणि त्यांनी सपासप खाणं चालू केले. आणि मी बघितच राहिलो. आई मी बघितच राहिलो. हा 1000 उंदीर होते. त्यामध्ये एक होता ते मूषक वरी नाही का, त्यावर एक बाबा बसला होता, सोंड हलवत होता. आणि मग काय रे काय झालं मग कृष्णा?
मग यांनी माझ्या देखता खाल्ले, पण मी काय म्हणू शकलो नाही. मग त्यांना का म्हटलं नाही? ते खात असताना माझं मन झालं, पण मी म्हटलं देव खाते म्हणून मी काही म्हटलं नाही. हो का रे कृष्णा? हो. आणि तिला असा आनंद झाला की माझा जो केलेला संकल्प आहे तो आता फलित झाला, माझा नैवेद्य पावला. चला काही असे ना, गुळ खोबऱ्याचं तेव्हापासून सुरुवात झाली. गुळ खोबऱ्याचं का होईना, आता आपण पुन्हा. मग आई गेली सदनाते, घरात गेली आणि यानं गमदंबाची सुरू केली. काय गणपती कसं वाटते? ते तुमचं तुम्ही म्हणे, मला काही त्रास देऊ नका म्हणे. मग काय नाही, धरला गणपती टाकला पोटात. गणपतीच पोटात दिला टाकून. आई आली आणि म्हणते अरे कृष्णा, गणपती कुठं आहे? मग गणपती कुठे आहे म्हटल्यावर देवासीच पुसे देव कुठे आहे? तुकाराम महाराजांना प्रमाण दिलं. देवासीच पुसे देव कुठे, देवासीच पुसे देव कुठे आहे? देवासीच पुसे देव काय झाले? हसूयाचे आले नाही का, बोलायाचे, हसूयाचे आले बोलायाचे. याचे बोलाचं हसू आला आईला, आणि देवाचा म्हणजे देवाला हसू आलं आईच्या बोलण्याचं. का देवासीच पुसे देव काय झाले? हसूयाचे आले बोलायाचे. या बोलाचं, आईच्या बोलाचं हसा आला देवाले. का देव म्हणते, देवालाच तो विचारून राहिले देव कुठे गेला नाही का. हा मग अशा प्रकार, अरे ब्रह्मांडाचा धनीच तो आहे दादा. असं करता करता त्यांनी मग